नमस्कार मित्रो, माझ्या कायदेभान या लीगल चॅनलवर तुमचं स्वागत आहे। तर आजच्या व्हिडिओचा विषय आहे की वसुलीचा दाखला आणि स्टेटमेंट ऑफ अकाउंट्स याचा परस्पर काय संबंध असतो आणि स्टेटमेंट ऑफ अकाउंट्सच्या आधारे तुम्ही बँकेला वसुलीचा दाखला मिळवण्यापासून प्राप्त करण्यापासून कशा पद्धतीने रोखू शकता या संदर्भाने माहिती आणि कायदेशीर तरतूद बघूया। तर तुम्ही समजा एखाद्या पतसंस्थेकडून किंवा कोऑपरेटिव्ह बँकेकडून लोन घेतलात आणि वेळेत लोन पे नाही केलात तर बँक तुम्हाला थकबाकीदार घोषित करते आणि तुम्हाला नोटीस पाठवते। पहिली नोटीस पाठवते, स्मरणपत्र पाठवते आणि 2-3 नोटीस आणि स्मरणपत्र झाले की हे सगळे डॉक्युमेंट घेऊन बँक DDR डिस्ट्रिक्ट डेप्युटी रजिस्ट्रार ऑफ कोऑपरेटिव्ह सोसायटी यांच्याकडे दावा दाखल करतो। कसला दावा दाखल करते बँक? 101च्या अंतर्गत, कलम 101च्या अंतर्गत तुमच्या विरोधात वसुली दाखला मिळावा म्हणजे रिकव्हरी सर्टिफिकेट मिळावी म्हणून तुमच्या विरोधात दावा दाखल करते। हे दावा दाखल करताना बरेचदा थकबाकीदार यांना नोटीस येते DDR कडून, पण हे लोक तिथे जात नाही, आपली बाजू मांडत नाही आणि बँकेला सुखासुखी सहजासहजी 101चा वसुली दाखला मिळतो। आता पहिला प्रश्न हा आहे की वसुली दाखला देण्यासाठी DDR किंवा संबंधित कोऑपरेटिव्हच्या ज्या काही अथॉरिटीज आहेत ते कुठले कागदपत्र तपासतात? ते एक कागदपत्र तपासतात अत्यंत महत्त्वाचं, ते म्हणजे स्टेटमेंट ऑफ अकाउंट्स। स्टेटमेंट ऑफ अकाउंट्स काय आहे की थकबाकीदाराला लोन किती दिलं आणि त्यांनी कशा पद्धतीने लोन थकबाकी केली याचं सगळं स्टेटमेंट लेजर स्टेटमेंट असतं। हे अत्यंत महत्त्वाचं आहे का? ज्यांनी कोणी कोऑपरेटिव्ह बँकेतून किंवा पतसंस्थेतून लोन घेतलं असेल त्यांना हा अनुभव आलेला असेल की बँकेकडे तुम्ही एकदा थकबाकीदार झालात की बँकेकडे जेव्हा तुम्ही जाऊन लोन अकाउंटचं स्टेटमेंट मागता तेव्हा बँक लोन अकाउंटचं स्टेटमेंट तुम्हाला सहजासहजी देत नाही किंवा अजिबातच देत नाही, टाळाटाळ करते। हा बहुतांश लोकांचा अनुभव आहे। का देत नाही? कारण बँक तुमच्यावर जे काही इंटरेस्ट चार्ज करते, इंटरेस्टवर परत इंटरेस्ट चार्ज करते, फाईन चार्ज करते, फाईनवर इंटरेस्ट चार्ज करते। ह्या सगळ्या ज्या काही गोष्टी आहेत त्या RBIच्या गाईडलाईननुसार बँक म्हणून, पतसंस्था म्हणून ही गाईडलाईनचं व्हायोलेशन करत असते, कायद्याचं उल्लंघन करत असते आणि ती गोष्ट तुमच्या हाती लागू नये म्हणून तुम्हाला थकबाकीदाराला बँक, पतसंस्था त्यांच्या लोन अकाउंटचं स्टेटमेंट देत नाही। हे स्टेटमेंट दिलं तर काय होऊ शकतं? हे स्टेटमेंट दिलं तर हे होईल, हा जो थकबाकीदार आहे हा स्टेटमेंट घेईल आणि एखाद्या वकिलाकडे जाईल, वकिलाला लगेच लक्षात येईल की जे काही इंटरेस्ट किंवा फाईन चार्ज करण्यात आलं ते इल्लीगल आहे, बेकायदेशीर आहे आणि याच ग्राउंडवर वकील बँकेसोबत लढेल, कोर्टात जाईल आणि बँकेने जे काही नोटीस पाठवली आणि जे काही इंटरेस्ट चार्ज केलं हे बेकायदेशीर आहे हे डिक्लेअर करून बँकेचे थकबाकीचे जे काही नोटीस आहेत, डिमांड नोटीस आहेत, स्मरणपत्र आहेत ते सगळे रद्द करून घेऊ शकतो। हे होऊ नये म्हणून बँक तुम्हाला तुमचं लोन स्टेटमेंट देत नाही। पण एक मात्र आहे, जेव्हा बँक 101च्या अंतर्गत वसुली दाखला मिळावा म्हणून DDR कडे अर्ज दाखल करते, दावा दाखल करते, तेव्हा DDR कडे पहिलं डॉक्युमेंट DDR तपासतो ते म्हणजे स्टेटमेंट ऑफ अकाउंट्स। म्हणजे जे कागद बँक तुम्हाला देत नाही ते कागद बँक नाईलाजाने DDR कडे दाखल करत असते आणि त्याच्यासोबत ते 3 स्मरणपत्र किंवा डिमांड नोटीस दाखल करते। होतं काय? तुम्ही थकबाकीदार आहात, तुम्ही वकील करत नाही, तुम्ही या प्रोसेसमध्ये एंगेज होत नाही आणि बँकेने जो स्टेटमेंट ऑफ अकाउंट DDR कडे दाखल केला त्याची कॉपी तुमच्यासाठी एक तिथे ठेवलेली असते, ती तुम्हाला देणे बंधनकारक असते। एवढं सगळं असतानासुद्धा तुम्ही जाऊन ती केस लढत नाही म्हणून तुमच्या हातात हे कागद येत नाही आणि एकतर्फी निकाल लागतो, बँकेला रिकव्हरी सर्टिफिकेट किंवा वसुली दाखला प्राप्त होतो। पण तुम्ही जर वकील करून गेलात तर पहिलं काम काय होईल की तुम्हाला स्टेटमेंट ऑफ अकाउंट तुमच्यासाठी जी एक कॉपी तिथे ठेवलेली आहे ती तुमच्या हाती लागेल आणि स्टेटमेंट ऑफ अकाउंट तुमच्या हाती लागलं की लगेच तुमचा वकील ऑब्जेक्शन घेईल की हे जे स्टेटमेंट ऑफ अकाउंट दिले आहे याचे जे काही अमाऊंट आहे, जे काही फाईन आहे, जे काही इंटरेस्ट आहे ते बेकायदेशीरपणे आकारण्यात आलं हे सिद्ध करेल। तुमच्या वकिलांनी 101च्या दाव्यामध्ये जसं सिद्ध केलं की स्टेटमेंट ऑफ अकाउंटमध्ये दिलेला इंटरेस्ट बेकायदेशीर आहे, त्या क्षणाला, त्या घटकेला बँकेचा वसुली दाखला प्राप्त करण्यासाठीचा जो अर्ज आहे किंवा दावा आहे तो रिजेक्ट होतो किंवा डिसमिस होतो। थोडक्यात
तुम्ही जर थकबाकीदार आहात आणि बँक तुम्हाला जर स्टेटमेंट देत नसेल तर अत्यंत महत्त्वाची गोष्ट तुम्ही नेहमी करायची की बँक जेव्हा 101चा दावा दाखल करते तेव्हा हजर व्हायचं, डॉक्युमेंट प्राप्त करायचे आणि स्टेटमेंट ऑफ अकाउंट्सला चॅलेंज करायचं. त्या आधारे बँकेचा वसुली दाखला प्राप्त करण्याचा अर्ज 100% रिजेक्ट करता येतो. कारण बँका अनियमितता करत असतात आणि त्याचा पुरावा त्या स्टेटमेंट ऑफ अकाउंटमध्ये असतो आणि हा कागद बँक नाईलाजास्तव वसुली दाखला प्राप्त करताना DDRकडे सबमिट करत असते. त्यामुळे मित्रो, तुम्ही जर थकबाकीदार आहात आणि तुमच्या विरोधात बँकेने वसुलीची कार्यवाही प्रोसेस जर सुरू केली असेल तर तुम्ही बारकाईने लक्ष ठेवा. 101चा दावा दाखल झाला असेल तर वकील करा, तिथे जा, हा स्टेटमेंट ऑफ अकाउंट घ्या आणि त्याच्यातले जे काही इरेग्युलॅरिटीज आहेत ते फाइंड आउट करा आणि त्या बेसिसवर ऑब्जेक्शन घेऊन वसुली दाखला मिळण्यासाठीचा अर्ज रिजेक्ट करून घ्या. आणि बँक थकबाकीदार, कर्जदार यांच्यावर जी काही जबरदस्ती करते, दादागिरी करते, ती दादागिरी तुम्ही मोडीत काढा किंवा मोडून काढा. मित्रो, ही होती माहिती की 101च्या दाव्यामध्ये स्टेटमेंट ऑफ अकाउंट्स किंवा लेजर याचं काय महत्त्व असतं आणि याच्या आधारे बँकेचा वसुली दाखला कशा पद्धतीने रोखता येऊ शकतो, थांबवता येऊ शकतो, तो अर्ज डिसमिस करता येऊ शकतं, या संदर्भाने माहिती. मित्रो, तुमच्यासाठी असंच मी कायद्याशी संबंधित वेगवेगळे व्हिडिओ आणत राहीन. कायद्याचं ज्ञान वाढवण्यासाठी लीगल चॅनल कायदेभान पाहत राहा. आणि हो, ज्यांना सल्ला हवा आहे ते संपर्क करू शकतात. माझा नंबर तुमच्या स्क्रीनवर दिसतोय, पण थेट फोन करायचा नाही, अजिबात फोन करायचा नाही. व्हॉट्सअपवर जा, नाव, गाव, जिल्हा आणि केसची माहिती लिहून पाठवा. तुमच्या केसमध्ये मेरिट असेल तर आम्ही तुम्हाला सल्ला देऊ. बाय.